न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन. आता न्यूटनचा फर्स्ट लॉ ऑफ मोशन इट इज डिपेंड ऑन इनर्शिया ऑफ द बॉडी. आपण काल इनर्शिया म्हणजे पाहिलं. काय इनर्शियाची डेफिनेशन माऊली काल सांगितली होती मी? The inherent property of body by the virtue of which it remains in its original position is called as inertia. It is the inherent property of the body by the virtue of which it remains in its original position is called as inertia. म्हणजे वस्तूचा अंगभूत गुणधर्म ज्यामुळे की ती वस्तू आहे त्या स्थितीमध्ये राहते. एक तर गतीमध्ये असेल तर गतीमध्येच राहते, स्थिर असेल तर स्थिरच राहते. रस्त्यात पडलेला एखादा दगड तो कधी जागा बदललेली पाहिला तिथेच राहतो, किंवा एखादी वस्तू गतीमध्ये आहे तर गतीमध्येच राहते. फॉर एक्झाम्पल पृथ्वी कोणाभोवती फिरते? सूर्याभोवती. कधी थांबलेली पाहिली नाही. काय होईल थांबली तर? यस. काय काय होते काय सांगता येणार नाही आपल्याला. मग ह्या ज्या इनहरंट प्रॉपर्टी आहेत प्रत्येक वस्तूच्या, प्रत्येक वस्तूमध्ये हा जो गुणधर्म आहे स्वतःहून आपली जागा न बदलणे आणि आयत्या स्थितीमध्ये राहणे याला इनर्शिया म्हणतात आणि जडत्व म्हणतात. आणि या जडत्वावर डिपेंड आहे आपला न्यूटनचा गतिविषयक पहिला नियम आणि याला न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन किंवा न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ इनर्शिया पण म्हणतात. तर काय हा लॉ? माझ्यासोबत मला an object continue to remain at rest. An object continues to remain at rest. An object continue to remain at rest. An object continues to remain at rest. Or in a state of uniform motion. Or in a state of uniform motion. An object continues to remain at rest. An object continues to remain at rest. Or in a state of uniform motion. Or in a state of uniform motion. Along a straight line. Along a straight line. Unless an external unbalanced force acts on it. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेमध्ये किंवा तिच्या सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये सातत्य राहते. कुठलाही बदल होत नाही. An object continue to remain at rest. Or in a state of uniform motion. Along a straight line. Unless an external unbalanced force acts on it. जर एखाद्या वस्तूवर कोणतेही बाह्य बल कार्य करत नसेल तर तिच्या विराम अवस्थेतील किंवा तिच्या सरळ रेषेतील एक समान गतीमध्ये कुठलाही बदल होत नाही. सातत्य कायम राहते. यालाच न्यूटन्स फर्स्ट लॉ ऑफ मोशन असे म्हणतात. फॉर एक्झाम्पल नाउ सी, हा जो फॅन आहे त्याची एक समान गती कायम आहे. यस. केव्हा बदलती? नाही बदलत, तरी पण तो त्याच मोशन मध्ये राहतो. लक्षात घ्या. हाच तर आहे ना वस्तूचा अनुभूत असलेला गुणधर्म. काही वेळासाठी तो फॅन जशाला तसा फिरतो की नाही, पण ही त्या स्थितीमध्ये कायम राहणार, युनिफॉर्म मोशन मध्ये कायम राहणार. किंवा एखादी चेअर आहे, वर्षानुवर्ष हिला जर तुम्ही हातच नाही लावला तर काय माहिती त्याच जागेवर स्थिर राहील. मग वस्तूंचा हा जो गुणधर्म याला इनर्शिया म्हणतात, जडत्व म्हणतात आणि याच्यावरून पहिला लॉ तयार झाला. गॉट इट? कळालं? चला समजा मराठी में रिपीट करने का है? नहीं? ओके, थैंक यू. राइट डाउन प्लीज.